नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत डोरा केक। आता सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, मुलांना दररोज वेगवेगळं काही ना काही खावंसं वाटतं आणि त्यातल्या त्या त्यांच्या आवडीचं खावं असलं तर ते खूप खुश होतात। आता ना डोरेमॉन जे कार्टून चॅनल आहे ना त्याच्यावरला तो डोरेमॉन माझ्या मुलाला खूप आवडतो। त्यातला तो डोरा केक तर त्याला एवढा आवडतो की बस त्याला तो सारखं करावा असा वाटतो। तर मग त्या डोरेमॉनमधल्या डोरेमॉनचा हा डोरा केक चला पाहूया आपण कसा बनवायचा ते। तर मुलांच्या एकदम आवडीचा आहे। आता तुम्ही उन्हाळ्या सुट्टीत नक्की करून पहा, एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सोपं आहे आणि लगेच होतं, जास्त वेळ काही लागत नाही। तर मग याच्यासाठी काय काय साहित्य लागते आणि हा कसा केलाय तो पाहूया। तुम्ही पाहू शकता त्याचे फोटो किती छान आलेत ते, आणि टेस्टला पण खूप छान झाला, माझ्या मुलाला खूप आवडला, तुमच्या पण मुलाला आवडेल। तर चला मग करूया। आता सुरुवातीला आपण चॉकलेट सिरप करूया। तर आपण सिरप पण घरीच करणार आहोत, विकत नाहीत आणणार। त्यासाठी मी ते एका पातेल्यात ना आपलं नॉर्मल रूम टेम्परेचरचं 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यात ना पाव वाटी पिठी साखर टाकलेली आहे। आता पिठी साखर ना त्याच्या बेसला टाकायला लागणार होती म्हणून मी सिरपमध्ये पण पिठी साखरच टाकली। तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साधी साखर टाकली तरी चालेल, कारण ही आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, मग त्याच्यामुळे काय साधी साखर टाकली तरी चालेल। मी इथं ना आणि 2 चमचे कोको पावडर घेतलेली आहे। 1 वाटी दूध, पाव वाटी पिठी साखर आणि 2 चमचे कोको पावडर, हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थंड आधी नॉर्मल दुधातच, कारण गरम दुधात नंतर गाठी होत्याल कोको पावडरच्या, म्हणून आधीच व्यवस्थित हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं। आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलं की हे गॅसवर आपण ह्याला आटवायला ठेवूया। आता हे पातळ आहे, ह्याला शिजून एकदम घट्ट होऊन द्यायचं। एक फुल गॅसवर एक जास्तीत जास्त 8-9 मिनटं किंवा 10 मिनटं लागतील, कमी जास्त वेळ थोडासा लागू शकतो। आता मी काय परफेक्ट घड्याळ लावलं नव्हतं, माझ्याकडे वेळ नव्हता तेवढा, म्हणून एक 10 मिनटात होतंय। फुल गॅस कमी जास्त करायचा गॅस। तर घट्ट होत आलं की नंतर गॅस बंद करायचा। मग मी तुम्हाला आता झाल्यानंतरच दाखवते, पूर्ण आपलं सिरप तयार झाल्यानंतरच। तर झालंय आपलं सिरप तयार, मी गॅस बंद करते। तर हे थंड झालं की आणि फ्रीजमध्ये ठेवलं की आणखीन घट्ट होते, पण मी फ्रीजमध्ये नंतर उशिरा ठेवणार आहे, म्हणजे डोरा केकला लावल्यानंतर ठेवणार आहे। तुम्ही अगोदर पण ठेवू शकता, पण मी नंतर ठेवलं। तर अशा प्रकारे आपला हा झाले सिरप। आता काढून एका वाटीत घेते आणि नंतर ते चांगलं थोडं थंड झालं की नंतर फ्रीजमध्ये ठेवा, पण मी नाही ठेवलं, तुम्ही ठेवू शकता। मी तुम्हाला नंतर पुढे दाखविलंच, मी एकदम शेवटला डोरा केकच डायरेक्ट मी फ्रीजमध्ये ठेवला, हे ठेवलं नाही, सिरप ठेवलं नाही। तर झाले आपलं, आता हे थंड करायला ठेवूया आपण, वाटीत एका काढून घेऊ आणि आता आपण त्याचा डोरा केकचा बेस तयार करायला घेऊ। तर आता इथे ना 1 वाटी मैदा घेतला आहे। आता वाटी त्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं। तर 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, इथं 1 वाटी दूध घेतले मी, पण एवढं लागणार नाही, यातलं पाऊण वाटीच लागणार आहे आपल्याला, पण मी घेतले। आणि इथं ना आपली कॉफी घेतली, आपण जी कॉफी वापरतो ना, ब्रूची असते ती, 1 पाकिट कॉफीचं घेतलं, 1 चमच्याभर असेल, आणि छोट्या चमच्याने अर्धा चमचा सोडा घेतलाय। परत इथं मी दूध पावडर घेतली 1 पाव वाटी, आणि ही ना आपली कोको पावडर घेतली 2 चमचे। आपण मगाशी सिरपला पण 2 चमचेच वापरले, आता बेसला पण 2 चमचेच कोको पावडर घेणार आहोत। आणि हे चांगलं चाळून घेऊया, म्हणजे आपला बेस चांगला होईल म्हणून मी आता हे कोरडे साहित्य चाळण्यासाठी एका ताटात चाळण ठेवली। आणि त्याच्यातनं आता सुरुवातीला मैदा, नंतर पिठी साखर, नंतर दूध पावडर, नंतर कोको पावडर, नंतर खायचा सोडा आणि कॉफी, ते सर्व कोरडं साहित्य टाकून ह्याला चाळून घेऊया। तर खूप छान होतो, तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि मुलांना तर खूप आवडेल। तर तुम्हाला किती करायचं आहे आता त्याच्यावर। आता एवढ्या साहित्यामध्ये ना माझे 2 डोरा केक झाले आणि 1 बेस शिल्लक राहिला। आता वाटीचं प्रमाण कमी जास्त राहू शकतो, बेस नुसता पण खायला छान लागतो, नाही तर तुम्ही त्या बेसची परत मधून 2 काप करून त्याला निम्या भागाला सिरप लावून तो तसा पण मुलांना खायला देऊ शकता, तसा पण चालतो। मग आता तुम्ही पाहू शकता मी हे चांगलं चाळून घेतलं, आता एका बाउलमध्ये काढून घेते, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला येईल दूध टाकून, म्हणून मी एका बाउलमध्ये हे काढून घेते। तर हे सर्व एकत्र चाळणीनं चाळलं म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं सर्व, म्हणून तसं चाळून घेतलं। आणि आता त्याच्यात आपण दूध टाकून ना ते मिक्स करून घेऊया। तर थोडं थोडं दूध टाकायचं, एकदम टाकायचं नाही। तर मला पाऊण वाटी लागलं, तुम्हाला आता वाटीभर सुद्धा लागू शकतं, कमी जास्त मैदा कसा आहे त्याच्यावर, तो किती दूध शोषून घेते त्याच्यावर राहताना ते। तर आम्हाला तेवढं शिल्लक राहिले, आपण केकला कसं बॅटर बनवतो तसं असं बनवायचं, असं खाली पडावं असं इथपर्यंत। तर मला पाऊण वाटी लागलं दूध। आता मी नॉनस्टिकचाच पॅन घ्यायचा आणि गरम करायला आधी चांगला गरम करून घ्यायचा, नंतर एकदम बारीक गॅसवर सर्व पॅनकेक करून घ्यायचे।
म्हणजे चांगले होतात आपले पॅनकेक. तर मी तूप टाकले, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. मी सुरुवातीलाच टाकलं फक्त एवढं चमच्याभर. तर तुम्ही नाही टाकलं तूप तरी चालते, कारण नॉनस्टिकचा तवा असल्यामुळं त्याला काही चिटकणार नाही आहे. पण मी उगं टाकलं थोडंसं. आणि आता याच्यात ना एका चमच्याच्या साहाय्याने आपलं बॅटर टाकायचं. तर तुम्ही एकाच जागी टाकायचं, त्याला काय हलवायची आवश्यकता नाही, आपोआप ते पसरतं. आणि आपले डोरा केक छोटे छोटेच असतात, खूप मोठे नसतात. तर एवढं टाकून घेतलं आणि गॅस बारीकच ठेवायचा, अजिबात मोठा करायचा नाही. पूर्ण आपले जेवढे तुम्ही किती का घेण्यात साहित्य, त्यात किती का तुमचे पॅनकेक तयार होईनात ते एवढे तयार करायचे. आणि त्याच्यावर झाकण टाकून ते बारीक गॅसवर त्याला शिजून द्यायचं. तर तुम्हाला 1 मिनिटाने मी पाहिलं काढून, पण नाही बेस सेट झालेला. खालून लगेच दिसते वरून ओलं आहे, पण तरी पण मी चेक करून पाहिलं, पण ते उलटत नाही, ते व्यवस्थित धरलं नाही. म्हणून मी आणखीन डबल परत झाकण टाकलं आणि 4-4 मिनटं, जास्त वेळ काय लागला नाही, 3 ते 4 मिनटं, कमी जास्त वेळ लागू शकतो, तुमची गॅसची फ्लेम कशी चालते त्याच्यावर. तर 3-4 मिनटं हे ठेवायचं. 4-5 मिनटांनी आता दाखवते तुम्हाला. वरून व्यवस्थित झाला आहे आता फुगल्याने आपला बेस. मी आता त्याला पलटी करून घेते, आणि पलटी करून घेतल्यास झाकायची काही आवश्यकता नाही, फक्त सुरुवातीलाच झाकायचं. तर छान झाला आहे आपला. तर अशा प्रकारे ते तूप टाकल्यामुळे जरासं ते खालून तसं हे झालेलं आहे. पुढचे परत व्यवस्थित झाले. तर आता हे असं पण 2-3 मिनटं त्याला शेकून घ्यायचं ते चांगले खालून पण. आणि अशाच प्रकारे ना आता सर्व आपले हे पॅनकेक्स करून घ्यायचे. आणि नंतर दोन्ही पॅनकेकला नंतर चॉकलेट सिरप लावून तो डोरा केक तयार करायचा. तर अशा प्रकारे मी आता माझे 5 पॅनकेक झाले तयार तेवढ्या मिश्रणामध्ये. त्यापासून 2 डोरा केक तयार होतात आणि 1 पॅनकेक शिल्लक राहतो. तो असा पण खायला छान लागतो. आपण याच्यात पण पिठी साखर टाकलेली आहे, नाहीतर मग तुम्ही त्याचे 2 भाग करून त्याला सिरप लावून तसं पण मुलांना खायला देऊ शकता. मग मी आता हे राहिलेलं मिश्रणचे पण असेच करून घेते. तर खूप सोपी पद्धत आहे. आणि याच्यातली ना कॉफी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकले तरी चालते, नुसते कोको पावडर टाकली तरी चालते. आणि दूध पावडरसुद्धा तुम्ही नाही टाकले तर चालते, पण कसं आपल्या केक असं छान लागावी ना टेस्ट त्याला, दुधाने पण नुसतं चालेल, पण मी टाकली होती माझ्याकडे दूध पावडर म्हणून छान लागतं म्हणून. तर आणि कॉफी पावडर ना असं जरासा कलर कोको पावडरनी पण येतो, पण जरासं त्याने जास्त यावा म्हणून मी ती टाकलेली होती. तर आपले पॅनकेक तयार झाले सर्व काही, तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे काही लहान मोठे झालेत. आता तुम्ही ना मिश्रण असं मोजून टाकू शकता, तेवढे छोट्या एखाद्या चमच्याने तेवढंच प्रत्येक वेळेस, मग ते एकसारखे होतील. पण माझ्या मागं जरा गडबड होती, काही होती, म्हणून मी काही एवढं मोजमाप केलं नाही त्याचं. आता ना ह्याची जे खालची बाजू असते का आपल्या पॅनकेकची, ती वरच्या साईडची ती ही झालेली ती वरी करायची. आणि जी आपण सुरुवातीची बेसची जी खालची बाजू असते का ती आपण डोरा केकला वरी करायची. आणि जी अशी ती ही झालेली बाजू असते का ती बाजूला आपण चॉकलेट सिरप लावून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. जी वरची बाजू असते त्या साईडला आपण चॉकलेट सिरप लावून घ्यायचं. तर हे मी फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं, त्याच्यामुळे हे असं पातळ दिसते. तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये ठेवून हे केलं ना तर खूप छान एकदम असं घट्ट होतं आहे. पण मला तुम्हाला दाखवायची पण गडबड होती आणि जरा घाई होती माझ्या मागं, म्हणून मी असं हे करून ठेवलं आणि नंतर कट करून घेतलं. तर तुम्ही असाच हा डोरा केक फ्रीजमध्ये ठेवून नंतर कट करून घेऊ शकता, पण कट करताना इकडे इकडे सर्कल, कारण फ्रीजमध्ये ठेवलंच ते एकाला चिटकून बसते नंतर, आणि फ्रेम नसल्यामुळे ते कट करताना माझं थोडं इकडे इकडे सरकल्याने झालं. तुम्ही पाहू शकता पुढे. आणि नंतर मी कट केल्यानंतर तो डोरा केक आहे ना 15 मिनटं फक्त फ्रीजमध्ये ठेवला, जास्त वेळ पण नाही, 15च मिनटं ठेवला. तुम्हाला दाखवते नंतर तो किती छान दिसतंय ते नंतर पण. म्हणजे त्यातलं चॉकलेट सिरप आहे ना ते एकदम घट्ट झालं. आता हे ना असं निसटल्याने झालं ना अशा प्रकारे. तर तुम्ही पाहू शकता किती स्पंजी झाला आहे आपला ते पॅनकेक पण. आपण त्यात अर्धाच छोटा चमचा अर्धाच खायचा सोडा टाकला होता. आणि मी आता असाच हा फ्रीजमध्ये ठेवते आणि 15 मिनटांनी तुम्हाला दाखवते. तर बरोबर 15 मिनटांनी तुम्ही पाहू शकता किती छान चिटकून बसले ते आतमध्ये चॉकलेट सिरप त्याला. आणि मस्त दिसायला दिसते का नाही, डोरेमॉन कार्टूनमधल्या त्या डोरा केकसारखा सेम टू सेम डोरेमॉनच्या हातात असते तसा. तर मग नक्की करा तुम्ही, तुमच्या मुलांना नक्की आवडेल. आणि तुम्ही पाहू शकता फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपलं सिरप पण एकदम घट्ट झाले. तर मग कसा वाटला तुम्हाला माझा डोरा केक ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.